नमस्कार मंडळी, ठरलं तर मग या मालिकेचा आजचा भाग अतिशय छान दाखवला त्यांनी प्रेक्षकांनो आणि तुमच्या काही कंप्लेंट्स आहेत त्या बाबतीत पण आपण आज चर्चा करूया। तर बघा, आज म्हणजे 15 एप्रिलच्या भागात तुम्ही बघत आहात, या पूर्णाजी विचारतात प्रतापरावांना काय झालं, काय रे बाबा अर्जुन का टेन्शन मध्ये एवढा। मग प्रतापराव सांगतात, अगं काही नाही पूर्णाई, तुला वाटत होतं तसं काही झालेलं नाहीये। अगं रविराजचं आणि अर्जुनचं भांडण नाही झालेलं, कोर्टामध्ये त्याला एका केसमध्ये माघार घ्यावी लागली म्हणून तो जास्ती अपसेट आहे। मग कल्पनाताई म्हणतात, अच्छा बरोबर आहे, तो त्याच्यामुळे चिडचिड करत होता का, बरोबर आहे, त्याला हरलेला आवडत नाही ना। मग आता पूर्णाजी म्हणतात, चला बाई बरं झालं, रविराजचं आणि त्याचं भांडण तर नाही ना झालं, म्हणजे सगळं ठीक आहे, बरं वाटलं बाई मला, चाल बरं प्रताप मला खोलीत सोडून दे। आता असं म्हणून त्यांनी त्यांच्या खोलीमध्ये त्या गेल्यात। हा सीन काय तो एवढाच त्यांनी दाखवलाय। आता पुढच्या सीन मध्ये बघा प्रेक्षकांनो, त्यांनी ना आज साक्षी आणि अर्जुन या दोघांच्याही माइंडची अवस्था दाखवली आहे। त्यात आता हा मैपत बाप म्हणून साक्षीला कसा समजवतो ते बघा, आणि सायली बायको म्हणून अर्जुनला कशी समजवते, छान दाखवलंय त्यांनी प्रेक्षकांनो आज सुद्धा। तुम्हाला वाटेल रोज रोज काय म्हणते, पण खरंच भारी दाखवलंय। तर बघा, सुरुवातीला मैपतने साक्षीच्या आवडीच्या बऱ्याच वस्तू आणलेल्या असतात, काजू बदाम एका माणसाच्या हातनं, पण साक्षी मात्र जेलमधले तिचे ते दिवस आठवत असते। साक्षीच्या डोक्यावर परिणाम झालाय, डिप्रेशन मध्ये गेलीये ती असं म्हणायला हरकत नाहीये, कारण ती ऑलरेडी एका श्रीमंत घरातली मुलगी आणि तिला जेलचे हे दिवस बघावे लागले। मैपत म्हणत असतो, अय पोरी, अगं तुझ्या आवडीचं काय ते काजू बदाम का काय ते। मैपतचा माणूस त्याच्या तोंडाकडे बघत असतो। मैपत म्हणतो, अय काय चाललंय इकडे, तू माझ्या तोंडाकडे कशाला पाहतोय, का पिक्चर चालू आहे का, चल जाय आण माझ्या पोरीला ते कुरकुरे आण। मैपतने आता काजू बदाम साक्षी पुढे ठेवलेत आणि साक्षीला म्हणतो, अय पोरी हे घे, सुरुवात कर, हे बघ तुझ्यासाठी एक छान डिश सांगितलेली आहे, तोपर्यंत तू ये ना सुरुवात कर, तुला आवडतं की नाही ते चायनीज वगैरे मस्त। ए साक्षी बघ ना बेटा इकडे। साक्षी म्हणते, नको मला अण्णा। मग आता अण्णा म्हणतात, काय झालं, तुला आवडत नाही का ते, कॅन्सल करायचं का, कॅन्सल कर रे। मग मैपत म्हणतो, अरे तुला त्या बबलू चायनीज कडचं ते काहीतरी आवडतं ना, थांब ते फोनवर सांगतो मी। अण्णाने आता कुठल्या तरी बबलू स्टॉलवाल्याला फोन केलाय आणि त्याला सांगतोय की, ए बबल्या, ते आमच्या साक्षीला काय आवडतं रे, तुझ्या स्टॉलवरचं ते पाठव बरं, एक प्लेट लवकर पाठव। सांगितलं साक्षी, सांगितलं बघ, हे बघ ते मंचुरियन का काय, खाय बरं आता हे तोपर्यंत हे। त्यावर साक्षी जोरात चिडते आणि म्हणते, नकोय मला तुमच्या जेलमधलं, मला काहीच नकोय, तुमचा तो तांदूळ कच्चा असतो, ती डाळ पाण्यासारखी असते, मला नकोय तुमच्या जेलमधलं काही, नकोय मला। साक्षी तिच्या घरी आली आहे, पण तरी अजूनही तिला असं वाटतंय की ती जेलमध्येच आहे, तिच्या मनावरती खूप मोठा आघात झालाय असं त्यांनी दाखवलंय। त्यामुळे आता मैपत सॉलिड डिस्टर्ब झालाय प्रेक्षकांनो। आता या गोष्टीला त्याने अर्जुनला जबाबदार धरलाय, अर्जुनमुळे त्याच्या पोरीवरती हे वाईट दिवस आलेत म्हणून। आता इकडे बघा, अर्जुन आता बाहेरून आलाय शांत होऊन जरा, पण आता सायलीने त्याची सगळी बक्षिसं, सगळी सर्टिफिकेट्स, सगळं काही तिथे असं मांडून ठेवलंय, छान सजवून ठेवलंय अर्जुनला प्रेरित करण्यासाठी। आता अर्जुन विचार करायला लागतो या सगळ्या गोष्टींचा। आता बघा, सायली तिथे येते आणि अर्जुनशी संवाद न साधता डायरेक्ट अर्जुनला तो प्रसंग आठवून देते जेव्हा पहिल्यांदा ती मधुभाऊंसाठी त्याच्याकडे आली होती। सायली नाटकीय रूपांतरणात त्याला समजवते, नमस्कार नमस्कार वकील साहेब, माझ्या वडिलांवरनं खुनाचा आळ आलाय, तुम्ही माझी केस घेऊ शकाल का। आता सायली दुसऱ्या वकिलाचं काम करून स्वतःच ते डायलॉग बोलते आणि म्हणते, हे बघा मॅडम, तुम्ही ॲडव्होकेट अर्जुन सुभेदारकडे जा, तुमची केस आम्ही घेऊ शकत नाही। आता सायली म्हणते, साहेब ऐका ना माझं, अहो माझ्या वडिलांवर खुनाचा आळ आलाय हो, अहो असं काय करता, खोटा आळ आहे तो, तुम्ही घ्या ना त्यांची केस। आता सायली पुन्हा म्हणते, मॅडम या केसेस दुसरं कोणी घेऊ शकणार नाहीये, यातनं जर तुम्हाला कोणी सोडवेल तर तो एकच वकील आहे, ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार, त्याच्याकडे जा तुम्ही। सायली म्हणत असते, साहेब थोडं जर ऐका तरी माझं। पुन्हा सायलीच म्हणते, सांगितलं ना तुम्हाला, ॲडव्होकेट सुभेदारांकडे जा आणि तेच तुम्हाला यातनं सोडवतील। आता इथे तो प्रसंग आपल्याला व्हिज्युअलाइज केलाय जेव्हा पहिल्यांदा सायली अर्जुनकडे आली होती। सायली पुन्हा म्हणते, मॅडम तुम्हाला किती वेळेला सांगितलं की तुम्हाला या केसमधनं फक्त ॲडव्होकेट अर्जुन सुभेदारच सोडवू शकतात, पनवेलमध्ये जर वकील कोणी चांगला असेल तर फक्त आणि फक्त अर्जुन सुभेदारच आहे। आता अर्जुन सायलीचं हे सगळं नाटक बघतोय। मग सायलीने अर्जुनकडे आल्यावर जसं काही ती बोलली होती पहिल्यांदा,
तसंच्या तसं ती अर्जुनला पुन्हा बोलते. सायली खूप भावूक होऊन विचार करताना दाखवली आहे. खरंच अर्जुन सुभेदार मधुभाऊंची केस घेतील? माझे मधुभाऊ या खोट्या खुनाच्या आळातून मुक्त होतील का? इकडे बघा, आता या साक्षीची अवस्था खूप वाईट झालेली असते. ती तिच्या पायांची नखं अशी कुरतडत असते आणि म्हणत असते, मला नाही जायचंय जेलमध्ये, मला नाही राहायचंय जेलमध्ये, मला माझ्या घरी जायचंय, मला नाही राहायचंय जेलमध्ये. साक्षी वेड्यासारखीच करते. आता अण्णा येतो आणि म्हणतो, अय पोरी, अगं काय झालं तुला? तू घरी आहे बाई तुझ्या. अगं तुझ्या आवडीचा बिछाना आहे, तुझ्या आवडीचे चित्र आहे समोर तुझ्या. अगं तुझ्या आवडीचा बिछाना आहे, समोर एसी आहे पोरी. अगं बघ तरी, तू तुझ्या घरात आहे. आता साक्षी जोरात ओरडते, अय अय मला माफ करा, मला माफ करा, मला मारू नका. मी तुम्ही सांगाल ना ते सगळं करेल. मला मारू नका हो, मला मारू नका. मी सगळ्या भिंती साफ करते, मी टॉयलेट पण साफ करेल. प्लीज प्लीज मला मारू नका प्लीज. आता महिपतला खूप कसं तरी होतं आणि महिपत म्हणतो, अय पोरी, भानावर ये, तुला मारायची जगात कोणाच्या बापाची टाप नाही आहे. अय कळलं का पोरी? जेलचा विषय परत काढायचा नाही. साक्षी म्हणते, जेलमध्ये नाही जायचं अण्णा, मला नाही जायचंय. महिपत म्हणतो, अय पोरी शांत हो, जेलचा विषय कोणी काढत नाही. तू पुन्हा आयुष्यात कधीही जेलमध्ये जाणार नाही. तुझ्या बापाचं वचन आहे, तुला जेलात जायचं नाहीये. शांत हो साक्षी, शांत हो. आता साक्षी म्हणते, तुम्ही पोलीस आहात ना, पोलीस आहात ना तुम्ही? आता महिपत म्हणतो, पोलीस नाही, तुझा बाप आहे, तुझा अण्णा आहे ना मी. शांत हो, आता शांत हो. आता साक्षीच्या डोक्यावरनं तो हात फिरवतो. कसं आहे ना प्रेक्षकांनो, त्यांनी प्रवृत्ती खूप सुंदर दाखवली आहे आज. कदाचित तुम्हाला वाटू शकतं की आजचा एपिसोड काहीच्या काही आहे, पण बघा चांगल्या लोकांची वृत्ती कशी असते आणि जे लोक वाईट वागतात किंवा वाईट कृत्य करतात तर त्यांची वृत्ती कशी असते. भावना एकच आहे, माया, प्रेम, पण त्या प्रगट करायच्या ज्या अवस्था आहेत ना त्या वेगवेगळ्या आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माणसाच्या मानसिक अवस्थेचा पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह हेतू काय असतो ना प्रेक्षकांनो, आणि त्यातून निर्माण झालेल्या या भावनांचे द्वंद्व त्यांनी आज यामध्ये आपल्याला रिप्रेझेंट केलेत. तर आता सायलीने अर्जुनचा कोट घातलाय आणि त्यावेळेला सायली अर्जुनला जी रिक्वेस्ट करते आणि अर्जुन तिला कसं उत्तर देतो ते तिने अर्जुनला पुन्हा एकदा आठवून दिले. अर्जुनचा आत्मविश्वास परत आणण्याचा प्रयत्न करते सायली. सायली म्हणते, अर्जुन सुभेदार, प्लीज सर, माझ्या वडिलांवर खुनाचा आरोप आलाय हो, तुम्ही ही केस घ्याल का? आता अर्जुनला तो दिवस आठवलाय प्रेक्षकांनो. आता सायली खूप रिक्वेस्ट करत असते, प्लीज मधुभाऊंची केस घ्या तुम्ही. मग सायली अर्जुनचे वाक्य सुद्धा त्याला ऐकवतीये. तिने एकीकडे कोट घातलाय, ती नाटकीय रूपांतरण करून दाखवतीये अर्जुनला. अर्जुन म्हणतो, मी तुम्हाला प्रॉमिस करतो, मी तुमच्या वडिलांना जेलमध्ये जाऊ देणार नाही. मग आता सायली म्हणते, खरंच माझे वडील या सगळ्यातून निर्दोष मुक्त होतील ना? त्यावर अर्जुनने तिला उत्तर दिलेलं असतं, हो, आजपर्यंत मी एकही केस हरलेलो नाहीये मिस सायली, तुमची केस मी घेतली आहे आणि आय प्रॉमिस यू, मी तुमच्या वडिलांची निर्दोष मुक्तता करेल. आता अर्जुनचे त्या दिवशीचे वाक्य सायलीने त्याला अगदी तंतोतंत ऐकवलेत आणि ती आता मोठ्या आशेने त्याच्याकडे बघतीये. आता इकडे बघा प्रेक्षकांनो, साक्षीचं काय झालंय. महिपत जरी गुन्हेगार असला तरी त्याचं मन बापाचं आहे असं त्यांनी इथे रिप्रेझेंट केलंय. हे मी तुम्हाला जे झालंय ना तेच सांगतेय. तर बघा, महिपतने साक्षीला चुकीच्या पद्धतीने वाढवलंय प्रेक्षकांनो, त्याचे हे परिणाम त्याला भोगावे लागतात. कसला भारी सीन दाखवलाय प्रेक्षकांनो, हा पूर्ण बघत राहा. आता महिपत साक्षीला म्हणत असतो, साक्षी, आयुष्यात मी तुझ्या डोळ्यात कधीही पाण्याचा थेंब बघू शकलो नाही. आजवर इतकी माणसं मारली, उभी चिरली, कापली, रक्तबंबाळ केली, पण लहानपणी तुला कधी सुई जरी टोचली ना डॉक्टरनं आणि तुला जर रक्त आलं ना साक्षी, तर मी डोळे बंद करून घ्यायचो ग. मला ते सहन नाही व्हायचं साक्षी. सगळी संपत्ती, सगळी ताकद एका बाजूला आणि माझ्या लेकराच्या चेहऱ्यावरचं हसू एका बाजूला. अय साक्षी, मी तुला आईचं प्रेम देण्यात कमी पडलो का ग पोरी? आता साक्षी अण्णाकडे बघायला लागते बरं का. अण्णा म्हणतो, साक्षी, मी प्रयत्न केला ग, मनापासून प्रयत्न केला, नाही जमलं का ग बाळा मला. आणि आता तो म्हणतो की तरीही बापाची मांडी अशी जागा आहे ना साक्षी, की ह्या जागेवरून तुला आयुष्यातून कोणी उठवणार नाही. काळजी करू नको साक्षी, तुझा बाप तुझ्या सोबत आहे. ये बेटा, झोप बरं, रडू नको.
अण्णाने आता साक्षीला जवळ घेतलंय प्रेक्षकांनो. लेक जरी मोठी झाली तरी बापासाठी ती लहानच असते. आता साक्षी अण्णाच्या मांडीवर झोपते, एका हातात उशी घेते आणि आता ती खूप रडायला लागते. तिच्या भावनांना वाट करून दिलीये महिपतने असं म्हणायला हरकत नाहीये की तू काळजी करू नको, तुझा बापाच्या मायेचा हात कायम तुझ्या डोक्यावर आहे आणि तुझ्या पाठीशी तुझा हा बाप खंबीरपणे उभा आहे. वाईट गोष्ट आहे प्रेक्षकांनो, हे गुन्हेगार आहेत, हे गुंड आहेत, पण भावना या सगळ्यांच्या सारख्या असतात. मी मगाशी म्हटलं ना, प्रत्येकाचा हेतू वाईट असतो. प्रत्येकाला असं वाटत असतं की आपण जे वागतो ना ते बरोबरच वागतोय, पण आपल्या कृती मागे, आपल्या कुठल्याही गोष्टीच्या करण्यामागे जो हेतू असतो दुसऱ्याला हर्ट करण्याचा, असे बरेचसे उदाहरणं देता येतील. म्हणजे आता हे सगळं बघायला गेलं तर फार लांबलचक डिस्कशन होईल आपलं, पण मला काय सांगायचंय हे तुम्हाला कळलं असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा. तर आता साक्षी अण्णाच्या मांडीवर अशी झोपते आणि खूप रडायला लागते. तर पुढे बघा, आता सायलीला असं वाटतंय अर्जुनला एवढं सगळं समजवतोय आपण, पण त्याला कळतंय की नाही. आता ती तो कोट खाली उतरवते आणि पुन्हा अर्जुनला समजवायला जाते. मला तेव्हाच कळलं होतं, मी एका यशस्वी वकिलाच्या हातात माझ्या वडिलांचं भविष्य सोपवलं होतं. अर्जुन आता या क्षणाला निरुत्तर दाखवलाय त्यांनी. आता सायली ते पेपरमधलं जे कटिंग आहेत ना ते फ्रेम केलेले आहेत. आता ते फ्रेम ती त्या अर्जुनला दाखवते आणि म्हणते, या बातम्या वाचल्या तुम्ही? माने केसमध्ये अर्जुन सुभेदारांचा दणदणीत विजय. कंपनी सीईओची खुनाच्या आरोपातून केली निर्दोष मुक्तता. ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार. काय हो, तुम्ही या बातम्या वाचल्यात का? तुमच्या या सगळ्या ट्रॉफीज, ही सुवर्ण पदकं, हे सगळे सर्टिफिकेट्स तुम्ही बघितले? आता ती सगळं अर्जुनला म्हणजे मोटिवेट करायचा प्रयत्न करतेय. सायली म्हणते, एवढा मोठा यशस्वी वकील आणि कोर्टात फक्त एक हार पत्करावी लागली तर एवढा अस्वस्थ होतो, त्याची ही हुशारी विसरतो, त्याचा आत्मविश्वास असा कसा हरवून जातो. साक्षी आता झोपत नसते शांत आणि बडबडत असते, माझे अण्णा आले ना की एकेकाला बरोबर करतील एकेकाला बरोबर. आता महिपत तिला असं थोपटवतोय मांडीवर आणि म्हणतोय, आले बेटा, तुझे अण्णा आले. आता एकेकाला कशी बरोबर करतो ना मी ते बघ. तुझी ही अवस्था त्या अर्जुन सुभेदाराने केली आहे ना, त्याला तर मी आता सोडत नसतो, त्याला मी नरकात पण जागा मिळू देत नसतो. 113% पोरी, 113% झोप बेटा, तू झोप. आता अण्णाला अर्जुनचा राग येतोय प्रेक्षकांनो. बघितलं ना विचार करायची प्रवृत्ती कशी असते. म्हणजे मी हे फक्त मालिकेशी रिलेटेड सांगते बरं का. म्हणजे महिपतच्या मुलीने खून केलाय, खरं तर त्याने तिला सुनवायला हवं होतं, 4 शब्द बोलायला हवे होते, पण तो तिला आणखीन प्रेरित करतोय की बेटा तुझं काही चुकलं नाहीये. चुकतंय तर त्या अर्जुन सुभेदाराचं, म्हणजे तो बिचारा न्याय मागतोय ते त्याचं चुकतंय. अवघड आहे प्रेक्षक. तर सायली अर्जुनचा सीन दाखवलाय त्यांनी. सायली अर्जुनला म्हणत असते, असं काय करता हो, आपल्याला मोठं यश मिळवायचं असेल तर 2 पावलं मागे यावंच लागतं. तुम्ही आज तेच केले, हे तुमच्या का लक्षात येत नाहीये? तर आता ती जवळ जाते त्याच्या आणि म्हणते, अहो बघा ना माझ्याकडे, तुम्हाला माहितीये तुमची खरी हार कधी होईल? जेव्हा ती दामिनी देशमुख ह्या अशा खोट्या नाट्या गोष्टी कोर्टात करून घेईल तेव्हा नाही, जेव्हा तिचे विचार तुमचा मेंदू पोखरेल ना तेव्हा तुमची खरी हार तीच असेल. जर दामिनी देशमुखने तुमचा आत्मविश्वास घालवला तर तो तिचा सगळ्यात मोठा दिवस असेल. तुम्ही तिला हा विजय मिळवून देणार आहात का? आता अर्जुन या गोष्टीचा विचार करायला लागतो. सायली म्हणते, बोला ना, करणार आहातच. आता सायली म्हणते, ठीक आहे तुम्ही बोलू नका, पण माझा विश्वास आहे की तुम्ही तिला तो विजय कधीच मिळवून देणार नाहीये. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझा विश्वास ॲडव्होकेट अर्जुन सुभेदारांवर आहे. म्हणूनच जेव्हा कोणीच केस घेत नव्हतं तेव्हा मी तुमच्याकडे आले होते आणि मला त्यावेळेला ही खात्री होती आणि आताही आहे की तुम्हीच मधुभाऊंना या सगळ्या गोष्टीतून निर्दोष मुक्त करू शकाल. आता अर्जुनच्या डोळ्यातून पाणी आलंय. अर्जुन आता सायलीकडे नुसता बघत असतो. मग सायली मनात विचार करते, मी एवढं समजवलं तरी सुद्धा मी यांचा आत्मविश्वास काही परत आणू शकलेली नाहीये. कदाचित मी बायको म्हणून कमी पडत असेल का? आता अर्जुन नुसता सायलीकडे बघतो, त्यामुळे तिला असं वाटतं की कदाचित हा अजूनही त्याचा सेल्फ कॉन्फिडन्स डाऊनच आहे, म्हणून आता ती निराश होऊन तिथून निघून जात असते. तर आता पुन्हा एकदा त्यांनी महिपत आणि नागराज प्रियाचं सीन दाखवलाय. आता आज काय झालंय प्रेक्षकांनो, प्रियानं त्या महिपत सोबत दारू प्यायली आहे. आता हे सगळा सिक्वेन्स काय आहे हे तुम्हाला लवकरच कळेल. तर आता महिपत टेन्शनमध्ये असतो साक्षीमुळे. नागराज आणि प्रिया तिथे येतात. नागराज मोठ्याने आरडाओरडा करतच येतो, अय महिपत, अरे काय यार, मानलं पोरीला काही तू शिक्षा भोगू दिली नाही हा, अरे लगेच सोडवलंस तू. त्यावर प्रिया म्हणते, हो ती दामिनी काय सॉलिड आहे. अहो नागराज काका, तुम्ही पाहिजे होतात कोर्टामध्ये. अहो कसली लढली ती अर्जुन. ती दामिनी असं बाहेर काढेल साक्षीला.
मग आता नागराज म्हणतो आनंदी आनंदगडे जिकडे तिकडे दाहीकडे ते कुठे गेलं? अय नागराज, अरे आम्हाला वाटलं तुझ्या नाकातोंडातून ते सगळं उसोंडून वाहत असेल. अरे कुठे गेलं? चल चल पार्टी करूयात ना यार. मैपत मात्र जरा टेन्शन मध्ये असं त्यांनी दाखवलंय. पण पुढे बघा, आता सायली तिथून निराश होऊन निघून जात असते आणि आता अर्जुन म्हणतो कुठे निघालात तुम्ही? थांबा ना. मग सायली त्याच्याकडे बघते. अर्जुन म्हणतो माझा कॉन्फिडन्स परत आणून तुम्हीच निघून जाताय. मग सायली म्हणते मी जे बोलले ते तुम्हाला पटलंय का? मग अर्जुन म्हणतो हो, माझ्या बायकोने एवढ्या प्रेमाने माझी चूक मला पटवून दिली, कसं पटणार नाही मला. आता सायली खुश होऊन जाते बरं का, की अर्जुनला त्याचा कॉन्फिडन्स परत आणलाय तिने म्हणून. मग अर्जुन म्हणतो तुम्हाला माहितीये, लहानपणी मला पूर्णाजी श्रीकृष्णाची आणि अर्जुनाची स्टोरी सांगायची. रणभूमीवर जेव्हा अर्जुन युद्धाला तयार नसतो तेव्हा श्रीकृष्णाने त्याला कसं समजवलं हे मला पूर्णाजी खूप छान सांगायची समजावून लहानपणी. मला आज प्रत्यक्ष ह्या सगळ्या गोष्टींचा अनुभव आलाय. तुम्ही अगदी तसंच समजवलंय मला. आता अर्जुन खूप प्रेरित झालाय सायलीमुळे. अर्जुन म्हणतो तुम्ही एकदम करेक्ट म्हणालात. दामिनी तेव्हाच जिंकेल जेव्हा मी स्वतःची हार मानेल. त्यामुळे मी दामिनीला जिंकू देणार नाहीये. मी कधीच हारणार नाहीये. त्यामुळे सायली आता खुश झाली आहे की तिचे मधुभाऊ आता लवकरच सुटणार. अर्जुन म्हणतो तिला कितीही काही करू द्या, पण ही केस आपणच जिंकणार. सायली तुम्ही टेन्शन घेऊ नका. आता अर्जुनच्या चेहऱ्यावरचं हास्य परत आणलंय शेवटी सायलीने. सायली म्हणते आता खचून जायचं नाही, जोमाने कामाला लागायचं. अर्जुन म्हणतो हो, त्यासाठीच माझ्या डोक्यामध्ये काही पॉइंट्स आहेत. मधुभाऊ आहेत का जागे? मला त्यांच्याशी काही बोलायचं होतं. सायली म्हणते मी बघते ते जागे आहेत का, आत्ताच बोलायचंय. मग अर्जुन म्हणतो हो अगदी आत्ताच. आता या सीनमध्ये ना प्रेक्षकांनो, तुम्हाला फ्रँकली सांगते मी थोडं जरा खटकलं. म्हणजे अर्जुन आणि सायलीची बॉन्डिंग ना मला लग्नाआधी जास्ती छान वाटायची. आता ते दोघं ना जरा फॉर्मलच वागतात एकमेकांशी कधी कधी. म्हणजे बऱ्याच सीनमध्ये ते जाणवतं. म्हणजे अगदी लांबून लांबून बोलणं. म्हणजे असं नाही म्हणायचं मला की तुम्ही प्रत्येक वेळेला जवळच राहा, पण तरी सुद्धा एक जे काहीतरी मिसिंग आहे. काय ते एक्झॅक्टली मला नाही सांगता येणार, पण या दोघांमधली बॉन्डिंग ना कुछ तो मिसिंग आहे. सायली मधुभाऊंना बोलावू जाते. आता इकडे महिपत आणि नागराज प्रियाचं सीन दाखवलंय. सॉलिड आहे सीन हा. आता महिपत म्हणतो कोणासाठी पार्टी करायची नागराज शेठ, कोणासाठी? अहो माझ्या पोरीची अवस्था बघा. ती आली खरी घरी, पण तिच्या डोळ्यातलं पाणी थांबेना, तिची भीती जाईना. ती जेलच्या आठवणीने थरथर कापू लागलीये. काय अवस्था केली आहे माझ्या लेकराची त्या अर्जुन सुभेदारने. नागराज म्हणतो खरे रे तुझं. अरे साक्षीला फार सहन करावं लागलं. तुझं समजलं रे, तू बऱ्याच वेळेला गेलेला जेलमध्ये. तिला फार सहन करावं लागलं ना, ती पहिल्यांदाच गेली. त्यावरती महिपत म्हणतो हो पहिल्यांदा गेली आणि शेवटची गेली नागराज शेठ. मग लगेच प्रिया म्हणते अहो काय म्हणजे साक्षीचं कसं? साक्षी जन्मतः सोन्याचा चमचा घेऊन आलीये ना. माझ्यासारखं हातातोंडाची लढाई बघितलेली नाही ना तिने. अण्णा आता प्रियाकडे बघतो रागाने. मग प्रिया म्हणते नाही मला असं म्हणायचंय अण्णा सर, अहो साक्षीला डायरेक्ट जेलचं आयुष्य पाहावं लागलं ना. तिला जरा वेळ द्या सावरायला थोडा, असं म्हणायचंय मला, दुसरं काही नाही. मग आता महिपत पुढे काही बोलणार तेवढ्यात नागराज म्हणतो चला चला चेअरअप करा, आता पार्टी सुरू करा. त्यावरती महिपत म्हणतो नागराज शेठ तुम्ही तुमची घ्या ना यार, माझा काही मूड नाही आहे. मग आता प्रिया म्हणते असं कसं अण्णा सर, हवं तर मी पण घेते तुमच्यासोबत, पण पार्टी तर झालीच पाहिजे. मग नागराज म्हणतो तू आणि पिणार आमच्यासोबत. त्यावर प्रिया म्हणते त्यानं काय होतं, अहो गुंजभर पिणार आहे मी, पण पिणार आहे. आणि नागराज सर तुम्हाला इतका मोठा विजय मिळालाय. तुम्ही काय म्हणाला होतात की अर्जुनच्या नाकावर टिचून मी माझ्या साक्षीचे मशी मिरवणूक काढणार, ढोल ताशे वाजवणार आणि घरातल्या घरात म्युझिक वाजवे ना तुम्ही. काय यार अण्णा सर. मग लगेच महिपत म्हणतो वाजणार म्युझिक ताज वाजणार. मग नागराज म्हणतो यस ये हुई ना बात महिपत. अरे ती दामिनी आता साक्षीला सोडवणार आहे, त्यामुळे तू टेन्शनच घेऊ नको. साक्षी सुटणार यार, ती दामिनी आहे ना आपल्यासोबत. त्या अर्जुन सुभेदारला आपण आता जन्माची अद्दल घडवणारे. अरे ती तुला घडवणार, तू त्याला ती घडवणार म्हणजे घडवणारच. आणि आता एवढं सगळं चांगलं झालं. अरे यार एवढं सगळं चांगलं झालं तुझं, आणि ती हनुवटी काय जमिनीला टेकून बसला रे तू. चला सुरू करा आनंदी आनंदकडे. आता प्रिया म्हणते जिकडे तिकडे दाहीकडे. महिपत म्हणतो तसं नसतं ते नागराज शेठ, तसं नसतं. मग महिपत म्हणायला लागतो आनंदी आनंदगडे
अर्जुन सुभेदारला दारूकडे, आनंदी आनंदकडे, अर्जुन सुभेदारला चारूकडे. चारू म्हणतो का दारू म्हणतो मला काही कळलं नाही बाई प्रेक्षकांनो. मी ते 4-5 वेळेला ऐकलं, स्लो मोशन मध्ये पण ऐकलं, पण चारू हाच शब्द मला ऐकू आला बाबा. तुम्हाला काही वेगळं ऐकू आलं असेल तर मला कमेंट करून सांगा. तर मैपतने पोथी वाचल्यासारखं 2दा-3दा ते वाक्य वेगवेगळ्या अँगलनी आणि वेगवेगळ्या टोननी म्हणून दाखवलेलं आहे. तर असो, आता प्रिया सुद्धा त्याच्यासोबत दारू पिते बरं का. आणि इकडे हे प्रियाच्या खोलीची झडती घ्यायला लागतात. पण आता मधुभाऊ जरा टेन्शनमध्ये, टेन्शन म्हणून नाही पण जरा अस्वस्थ दाखवलेत. सायली आली आहे बोलवायला त्यांना आणि म्हणते मधुभाऊ इथे आहात तुम्ही, मी आउट हाऊसमध्ये बघायला गेले होते तुम्हाला. मधुभाऊ म्हणतात सायली अगं झोप येत नाहीये ग बेटा, अगं काय ना आज जे काही कोर्टात झालं ना त्यामुळे जरा अस्वस्थ झालंय ग, ते व्यवस्थित नाही म्हणजे चांगलं नाही झालं ग आज. म्हणजे अंथरुणात नुसती कूस बदलत राहण्यापेक्षा म्हणलं इथे येऊन फेऱ्या मारू. आणि सायली म्हणते हो मधुभाऊ मला पण इथे रात्री फेऱ्या मारायला फार आवडतं. मग मधुभाऊ म्हणतात काय ग सौ, तुला ही हिरवळ बघून आपल्या आश्रमाची आठवण येते की नाही. आता मधुभाऊ भाऊक झालेले असतात. त्यांना त्यांच्या आश्रमाची आठवण येते. आता मधुभाऊंना त्यांचे ते सगळे जुने दिवस आठवतात. आता सायलीला पण आठवायला लागतात. मधुभाऊ म्हणतात अगं सायली आपल्या आंब्याला म्हणजे मोहर आला असेल का ग, फळायला लागला असेल का, का आपण तिथे नाहीये म्हणून तो मोहर गळून गेला असेल. आपल्या गुलाबाची रोपटी होती ग, ती वाळून गेली असतील का ग, काय झालं असेल ग सायली आश्रमामध्ये. आपल्या बागेची कोणीच काळजी घ्यायला नाहीये ना, कोण तिथे निगा राखत असेल ग. आता मधुभाऊ भाऊक झालेले असतात. सायली म्हणते मधुभाऊ हे बघा आता आपल्याला लवकरात लवकर आश्रमात जायचंय, तुम्ही या गोष्टीची काळजी करू नका हो. आपल्या डोळ्यातून पाणी नाही काढायचंय, आता आपल्याला आपलं ते घर लवकर मिळणार आहे. आणि मधुभाऊ यांनी केसच्या बाबतीत वेगळा विचार करायला सुरुवात केली आहे, त्यामुळे तुम्ही काळजी करू नका. हे बघा प्रिया आणि साक्षीचा पहिल्यापासून संबंध होता, असे काही पुरावे मिळालेत ह्यांना, त्या बाबतीत ह्यांना बोलायचंय तुमच्याशी. मग मधुभाऊ म्हणतात माझ्याशी. मग सायली म्हणते हो, कोर्टाच्या सुनावणीनंतर हे खूप अस्वस्थ होते, मी समजवलंय त्यांना. आता नव्या जोमाने ते कामाला देखील लागलेत. आता तुम्ही चला आणि त्यांच्याशी बोला बरं. मग आता मधुभाऊ म्हणतात तुझ्या बोलण्याने ते सावरले असतील ना, मला माहिती आहे तुझ्या बोलण्यामुळे त्यांच्या मनाला उभारी मिळाली असेल. एक सांगू का सौबाळा, अगं मला ना तुझा खूप अभिमान वाटतो. तू ना खूप धीराची आहेस ग बेटा, तू ज्याच्या पाठीशी उभी राहशील ना बेटा तो आयुष्यात कधीही हरणार नाही. मग सायली म्हणते मला धीर माझी माणसं देतात, रडायचं नाही मधुभाऊ, लढायचं, हो की नाही. चला बरं आपण यांना जाऊन भेटूयात आणि नव्या जोमाने कामाला लागूयात. आता मधुभाऊ आणि सायली अर्जुनला भेटायला गेलेत वरती बरं का. सायली आता मधुभाऊंचा हात धरते आणि मधुभाऊंना अर्जुनकडे घेऊन जाते. तर मग अर्जुन त्यांना सांगतो की आपण प्रियाच्या खोलीमध्ये झडती घेऊयात. मग तेव्हा या दोघांची थोडी आर्ग्युमेंट होते. पण इकडे बघा आता या मैपतने पिलेली असते दारू आणि ती त्याला फुल चढलेली असते आणि प्रियाला सुद्धा नशा झालेली असते. आता तुम्हाला वाटेल की प्रिया अशी काय दाखवली, काय दाखवली, तर ती ॲक्च्युली तशीच आहे प्रेक्षकांनो. आणि तिला मुद्दाम त्यांनी असं दाखवलंय कारण जेव्हा आता अर्जुन सायली तिच्या खोलीची झडती घेतील ना तेव्हा ती शुद्धीत नसावी ना, म्हणून त्यांनी हा सीन घेतलेला आहे, एक असा माझा अंदाज आहे. आणि काल तुमच्या सगळ्यांच्या कमेंट होत्या की रविराज त्यावेळेला वकील होते प्रियाचे. खरंच की हा मुद्दा माझ्या लक्षातच आला नाही. पण बघा आता इकडे मैपत मोठ्याने आरडाओरडा करत असतो, जिंकलो रे जिंकलो, जिंकलो. मग आता नागराज म्हणतो जिंकला रे जिंकला, अरे मैपत जिंकला. प्रिया म्हणत असते गुजबर दारू आहे याच्यात अजून, गुजबर दारू. मग नागराज म्हणत असते गप्प बस ग. आता या दोघांना ना तिघांना नशा चढलेली असते, त्यामुळे ते मोठ्याने आरडाओरडा करत असतात. आता मैपत म्हणत असतो अमर रे अमर रे देशमुख बाई अमर रे. नागराज म्हणतो काय बोलतो मैपत. मैपत म्हणतो अरे चुकलं यार चुकलं, जिंदाबाद जिंदाबाद देशमुख बाई जिंदाबाद. मग नागराज पण म्हणत असतो जिंदाबाद देशमुख बाई जिंदाबाद, अरे जिंदाबाद जिंदाबाद देशमुख बाई जिंदाबाद. आता या सगळ्या गोष्टी तो वेगवेगळ्या अँगलने म्हणून दाखवतोय, त्याला नशा चढली असं त्यांनी दाखवलंय. आणि आता हे सगळं करता करता त्याला लागते झोप. इकडे प्रियाने प्रचंड दारू ढोसलेली असते. पण प्रेक्षकांना आता पूर्णाजीची काय रिएक्शन असणार आहे कारण ना ती दारू पिता म्हणते अरे यार फार लेट झाला, आता मला जावं लागल घरी, आता म्हातारी वाट पाहत असल, हे सगळे तर झोपून गेले. आता प्रिया मनाशीच बडबडत असते बरं का आणि विचार करत असते ती म्हातारी वाट बघत असेल माझी, म्हातारीकडे जावं लागल मला. आणि ती तीनदा विचार करते या म्हातारीकडनं ना किल्ल्याच काढून घेते सगळ्या इस्टेटीच्या. आणि आता या म्हातारीला थोडीशी दारू पाजते, त्याला
बाय काका, बाय अण्णा शेठ, बाय. आता असं म्हणून प्रिया निघाली बरं का. तिला नीटचं उभं पण राहता येत नाहीये. आता हा दिवस कधी ना कधी येणारच होता. प्रियाने एकदा सायलीला अशीच पाजलेली असते ना दारू, ते गेलेले असतात फ्रेंड्स मूनला वगैरे कुठे तेव्हा, आणि तिची शूटिंग काढलेली असते. आता प्रियाची काय अवस्था होते घरी गेल्यावर ते उद्या बघण्यासारखं असणार आहे. तर असो, हा सीन एवढाच काय तो त्यांनी दाखवलाय. आता मधुभाऊ आलेत अर्जुनला भेटायला. आता मधुभाऊ म्हणतात काय झालं जावई. मधुभाऊ विचारतात अर्जुनला काय हो जावई बापू काय झालं, काय बोलायचं होतं. मग अर्जुन म्हणतो हो मधुभाऊ, मला केसच्या संदर्भातच बोलायचं होतं. आणि तो सायलीला विचारतो अश्विन आलाय का घरी आणि तन्वी. मग सायली म्हणते नाही तन्वी नाही आली अजून, आणि अश्विन भाऊजींना उशीर होणार आहे. असं का विचारताय तुम्ही. अर्जुन म्हणतो आपण ना आत्ता या क्षणाला त्यांच्या रूममध्ये जाऊन त्यांची रूम चेक करू शकतो. आपल्याला काही पुरावे मिळतील का हे बघावं लागेल. आपल्या रूमला लॉक होतं तेव्हा तन्वीने खूप तमाशा केला होता, आणि याचा अर्थ आता तिची रूम उघडीच असणार आहे. आता जेव्हा सायली हे करते तेव्हा अर्जुनने तिला रोखलेलं असतं ना. मग आता सायली म्हणते अहो प्रियाला जर हे कळलं ना तर ती घर डोक्यावर घेईल. अर्जुन म्हणतो घेऊ द्या ना, ही तिची स्ट्रॅटर्जी आहे, आपण तीच वापरतोय. सायली म्हणते अहो पण आता तर त्या रविराज काकांनी तुम्हाला नोटीस पाठवली ना. प्रिया नसताना प्रियाच्या नकळत माहिती मिळवली तर ते चालणार नाही. आणि तुम्ही पण म्हणालात की अशा बाबतीत कोर्टामध्ये माहिती चालत नाही, अशा पद्धतीने मिळवलेली. अर्जुन म्हणतो ते सगळं ठीक आहे, पण आपल्याला त्या तन्वीबद्दल कळायलाच हवं. मग मधुभाऊ म्हणतात हो बरोबर आहे तुमचं जावई बापू, कळायलाच हवं. आणि ते सायलीला म्हणतात साऊ बेटा अगं प्रिया काय काय करू शकते याची आपल्याला कल्पना आहे ना, आणि जावई बापूंना बरोबर वाटतंय तर आपण तिच्या खोलीत जाऊन तपासणी करूया. सायली म्हणते मधुभाऊ अहो काय बोलताय तुम्ही, हे आपण तिच्या लेवलला कशाला उतरायचं. अहो तिने म्हणजे तिच्या खोलीमध्ये मी मोबाईल ठेवला तेव्हा चूक घडली माझ्याकडनं. आता नका न करू हे सगळं, आता नका करू हे सगळं. मग मधुभाऊ म्हणतात अगं सायली मला तर काही चुकीचं वाटत नाहीये, हे तिला तिच्या पद्धतीनेच हाताळायला हवं. अर्जुन म्हणतो बरोबर बोलताय मधुभाऊ. हे बघा सायली उगाच कशाला आर्ग्यू करताय, इतक्या वेळात तर रूम चेक करणं झाली असती. चला बरं मधुभाऊ, चला पटकन अश्विन आणि तन्वी यायच्या आत आपण रूम चेक करू. आता अर्जुनने ताबडतोब मधुभाऊंचा हात धरलाय आणि त्या प्रियाच्या रूममध्ये हे तिघच्या तिघं गेलेत प्रेक्षकांनो. आणि आता ते प्रियाच्या सगळ्या खोलीची झडती घेताना दाखवल्यात. आता अर्जुनने सगळं काही बघितलंय, म्हणजे एकीकडे अर्जुन तपासत असतो, एकीकडे मधुभाऊ तपासत असतात. सायली कागदपत्र चेक करत असते. आता पुढे त्यांनी दाखवलंय की अर्जुन सांगतो की फक्त आवाज होऊ देऊ नका, शांततेत सगळं चेक करा. आणि हेच काय तेवढंच त्यांनी दाखवलंय ते शोधाशोधी यांची, आणि इथून त्यांनी हा एपिसोड संपवलाय. पण काय ना प्रेक्षकांनो, एवढी मोठी मालिका आहे, आपण बऱ्याच अपेक्षा ठेवतो. खरं तर आज त्यांनी एवढं कॉम्प्लिकेटेड दाखवलं, पण छान दाखवलं, त्यात काही वाद नाही. मी मगाशीच म्हटलं तसं मानसिक अवस्था वगैरे त्यांनी दाखवली आहे. पण आता खरं केसला टर्निंग पॉईंट मिळू शकतो. बरेचसे असे मुद्दे आहेत जे अर्जुनने कलेक्ट केले, बरेचसे प्रूफ आहेत जे त्याने कलेक्ट केले आणि कोर्टामध्ये दाखवलेच नाही. बऱ्याचशा गोष्टी मिसिंग आहेत प्रेक्षकांनो. आपण काय करत जाऊ, आपल्या कमेंट्स न भरपूर असतात चॅनलवर. तुम्ही ना चॅनलवर कमेंट करा, तुम्हाला ज्या ज्या मुद्दा किंवा जे ज्या गोष्टी खटकतात, आणि आपलं जे दुसरं चॅनल आहे ना त्यावर आपण सगळ्या कमेंट्स वाचून दाखवत जाऊ आणि त्यावरती डिस्कशन करत जाऊ. चालेल का तुम्हाला? मला आज नक्की कमेंट करून सांगा. आता पुढच्या भागात आपल्याला बघायला मिळणार आहे की मधुभाऊंना छोट्या तन्वीचा फोटो मिळाला आणि ते विचार करतात सायलीचा फोटो प्रियाकडे. प्रिया सायलीच्या बाबतीत चुकीचं तर नाही ना वागत आहे. आता तन्वीचं सत्य बाहेर येईल असं. प्रेक्षकांना तुम्हाला सगळ्यांना मनापासून रिक्वेस्ट आहे की प्लीज कुठल्याच कलाकाराचं नाव घेऊन कमेंट करू नका गड्या. काय आहे ना ते बरं नाही दिसत. प्रत्येक कलाकार अगदी जीव ओतून काम करत असतो आणि प्रत्येकाची शैली ही वेगवेगळी असते. कुठल्याच कलाकाराचं नाव घेऊन म्हणजे त्यांना ट्रोल करायचा प्रयत्न करू नका प्रेक्षकांना. कोणालाही पर्सनली जज करायचा अधिकार आपल्याला नाहीये. तर असो, काय बोलायचे ते फक्त मालिकेच्या कॅरेक्टर बद्दल बोला. अगदी मनापासून तुम्हाला सगळ्यांना रिक्वेस्ट आहे. मग अशा कमेंट्स मला रिमूव्ह कराव्या लागतात. सो तर आजचा भाग हा असा होता. तर तुम्हाला जे वाटतं ते मनमोकळेपणाने सांगा, पण फक्त मालिकेबद्दलच. आपण या कमेंट आपल्या दुसऱ्या चॅनलवर नक्कीच डिस्कस करूया. तर आजचा भाग हा असा होता. उद्याचा भाग इंटरेस्टिंग असणार आहे, यात काही शंका नाही. त्यामुळे चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात उद्या. धन्यवाद.